नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। मी आहे महेश बागडे आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडे। एकात्मिक बालविकास सेवा योजना करवीर, बीट हसूर 1, गाव हसूर तुम्हाला। अंगणवाडी क्रमांक 133, 134, 135, 136, 137 आणि 138 या सर्व हसूर तुम्हाला अंगणवाडी अंतर्गत राष्ट्रीय पोषण महाअभियान हा कार्यक्रम हसूर तुम्हाला मध्ये घेण्यात आला। या कार्यक्रमाचे संयोजक अंगणवाडी सुपरवायझर मनीषा कांबळे मॅडम आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस। यामध्ये मान्यवर उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र स्टाफ, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत सदस्य अशा लोकांनी भाग घेतला। या कार्यक्रमाला सहभाग म्हणजे हसूर गावातील गरोदर महिला आणि 6 वर्षाखालील बालक माता। लहान मुलांचे योगदान वाढण्यासाठी बालक माताच महत्त्वाची कामगिरी करतात आणि महिलांचं योगदान ह्या कार्यक्रमातून आपल्याला समजतं की महिलांचं योगदान किती मोठं आहे ते। आणि दसऱ्याच्या निमित्तानं आणि दुर्गा मातेच्या निमित्तानं राष्ट्रीय पोषण महाअभियान हा हसूर तुम्हाला मध्ये घेण्यात आला। यावेळी बालक मातांनी बाळासाठी जे पोषण मिळते ते अन्न पदार्थ म्हणजे वेगवेगळे पदार्थ आणले होते आणि ते प्रदर्शनासाठी ठेवले होते। मला सुद्धा पदार्थ बघितल्यानंतर खूप आनंद झाला, कारण शूटिंग झाल्यानंतर फस्त करण्यासाठी आपल्यालाच भेटणार की राव। खरोखर बालक मातांचे खरोखर आभार। असे पदार्थ जर बाळांना मिळाले म्हणजे बाळ सदृढ आणि कणखरच बनेल की राव। बालक माता म्हणजे एक महिलाच की महिलांचे स्थान म्हणजे पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला असं झालंय। आणि पुरुषाला कोणतेही काम महिलांच्या पासून हे अपुरच आहे। आपण महिलेचे स्वरूप जर बघितले तर तिच्यामध्ये दुर्गेचे रूपच येते की राव। माता, बहीण, बायको, मुलगी असं दुर्गेचं स्वरूपच आहे की राव। चला तर आपण पदार्थ बघूया। कार्यक्रमाची सुरुवात ही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र हसूर तुम्हाला स्टाफ आणि प्राथमिक शाळेच्या शिक्षिका, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत सदस्य। पहिल्यांदा फोटो पूजन झाले, मग राष्ट्रीय पोषण महाअभियान, एक पेड माँ के नाम, आहार प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शन अशी कार्यक्रमाची सुरुवात झाली। मान्यवरांचं स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र स्टाफ, आशा वर्कर यांच्याकडून माहिती देण्यात आली आणि जयश्रीताईंनी महिलांना लसीकरण, स्तनपान, महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि हात धुणे यातून स्वच्छतेची प्रत्यक्ष माहिती दिली। या कार्यक्रमाचे विषय म्हणजे स्तनपान, पोषण आहार पाककृती, प्रदर्शन स्पर्धा, किशोरी रांगोळी स्पर्धा हे सर्व ह्या कार्यक्रमामध्ये होते। म्हणजेच राष्ट्रीय पोषण महाअभियान, एक पेड माँ के नाम। महादेवाच्या पिंडी वेल मध्ये वाकून
मराठी लोकांना आवडत नाही. आता कसं नाही गो, मी आमचा बाजूला आहे. आता काय करायचं? 94 वर्ष 12 खाली पाठ करून मी 10वीचं पुस्तकाचा वाचलं. त्याच्या गाडीची काय पाठी सगळ्यांनीच वाचा येत नाही. कारण तुम्ही काय करा की आपल्या मुलांनी मराठीमध्ये 12 खाली पाठ करायला हवं. आग्याने तुम्ही आणि इकडे तुम्ही पाठ करायला. खंडाळ्यासनं पुस्तक आलेलं वाचलं की खंडाळ्यासनं पार्सल आलेली, नातीची पोलीस आलेली मी वाचलेलं. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना शिकत नाही. तुम्ही घरात 12 खाली शिकवा. तुमचं मूल इंजिनिअरमध्ये अडकणार नाही, पोलीसमध्ये अडकणार नाही, आर्मीमध्ये अडकणार नाही. एवढं करा. मी आता माझी नात 10वी नाही, मुलगा 7वीला. म्हणजे आपलीच मुलं म्हणून एवढ्यासाठी सांगायचं मला. नाही टाकणार शेजारी ग. आई ग माझी ववी ग, जमीन ग. डाळी करताना भाजी वापरी ग. आई ग माझी ववी ग, मुलग्याला मी शिकवीन ग. मुलगा मुलगी भेद कशाला दोघांना शिक्षण देईन ग. आई ग माझी ववी ग, घरा स्वच्छता करीन ग. परसा बदला केर कचरा नाही टाकणार शेजारी ग. आई ग माझी ववी ग, स्वच्छताच देईन ग. डाळी करताना भाजीपाला जेवणाला मी वापरीन ग. आई ग माझी ववी ग, कुटुंबी योजना करीन ग. संसार ठेवी आई ग माझी ववी ग, मुलग्याला मी शिकवीन ग. मुलगा मुलगी भेद कशाला दोघांना शिक्षण देईन ग. आई ग माझी ववी ग, मुलगा मी जपीन ग. मुलगा मुलगी भेद कशाला दोघांना प्रेम देईन ग. आई ग माझी ववी ग, अल्प बचत करीन ग. पैसा पैसा साठवून सारा उपयोग त्याचा करीन ग. आई ग माझी ववी ग, अंग जवदा जाळीन ग. धर्मकुळाचा पाळीन पर मी बुवा बाजीला गाईन ग. आई ग माझी ववी ग, हात माझं झिजवीन ग. कष्ट कष्ट करून बाई समाधानी आणीन ग. आई ग माझी ववी ग, हृदय माझं आठवीन ग. संसार करीन नेटका आता नंतर सुखी राहीन ग. पुरपली गावामध्ये जाता जाता एक कविता म्हणतेली पोरं मी ऐकली. मला खूप खूप शिकायची आवड होती. माझी लहान लहान बहिणी भावंड, त्यातनं मला शिकाय सवडच झाली नाही. आता तर खूप झाली आवड. या लहान मुलासाठी मी पटपट कामावरून या मुलासाठी दिली मी सवड. आलच तज कर बरका जगकर आम्ही जगाली आई को. नन्ही चिड़िया प्यारी चिड़िया, नन्ही चिड़िया प्यारी चिड़िया. कुदस कुदस कर उलझ उलझ कर नऊ कर आई को. नन्ही चिड़िया प्यारी चिड़िया, नन्ही चिड़िया. तोले लेकर ऊंचे उड़कर मेल सिखानी आई को. नन्ही चिड़िया प्यारी चिड़िया, नन्ही चिड़िया. सोबत तुम्ही मिळून चालवणे. 7वीची कविता बघा. मी काय शिकलेली नाही तो बाई आहे बघा. जाता जाता ऐकली. सोबत तुम्ही मिळून चालणे, मिळून म्हणे मिळून बोलणे. विचार सारखा सारखी मते, हृदया सारखी भावना जुळे. समान मंत्रा समान धारणा, समाई मने समान विचारणा. संगी शिलायो अंगी बांधून, असं वेगाना सल्ली वाहू. वागतात जी वेगळेपणी, प्रेम देहुनी बदल हो म्हणे. कोण माझ्या जोडीला गाणं म्हणायला आलं नाही काय? माझी रुक्मिणी विठ्ठल त्याला पण गाणं म्हणते का?
हा आता हातात पुस्तक घेऊन तुम्ही वाचा येत नाही त्याला कोणतरी गाणं म्हणा की एक ववी म्हणा की. सर्वांना माझ्या माता भगिनींना माझा मनापासून नमस्कार. सगळ्यांनी जे पोषण आहार देश रोशन या अंतर्गत जे पदार्थ केलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट केले आहेत. आम्ही फेऱ्या मारून अक्षरशः दमलो. आम्हाला काय कळेना की कोणाला नंबर द्यायचा. खूपच सुंदर खूपच छान केलेलं आहे सगळ्यांचे. आणि तुमचे जे कष्ट आहेत त्या कष्टाला सलाम, कारण कष्टाशिवाय काय होत नाही. त्याला करायला तुम्हाला वेळ लागला असेल बराच. सगळ्याच्या कष्टाला सलाम पहिल्यांदा माझा. आणि तुम्हाला फक्त मी नंबर सांगितले, आम्हाला 5 नंबर काढायची परवानगी होती, पण मला वाटत होतं सगळ्यांनाच नंबर द्यावे काय, पण सगळ्यांना नंबर का आपण काय नंबर देऊ शकत नाही. मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. आम्ही 5 नंबर काढलेले आहेत, पण ज्यांचे नंबर आलेले नाही त्यांनी असं समजू नका की मी काय कमी पडलो काय. तुम्ही छान केले. फक्त त्यामध्ये एकाने फक्त केले बघा तांदळाचे सगळे पदार्थ केले. तर तुम्ही त्यात काय करा, नाचणीचे उकडीचे इडली घाला, आंबील घाला, वरण भात घाला, भाजी करा. म्हणजे सगळे पदार्थ थोडे थोडे भाज्या कडधान्य ऍड करा. तुम्ही सॅलेड ठेवा म्हणजे तुमचा पुढच्या वर्षी नंबर येईल. ह्या दृष्टीनं सगळे पदार्थ ऍड करा. आणि तयार पदार्थ ठेवू नका. म्हणजे तयार मिळतात बघा विकतचे, ते ठेवू नका. घरी केलेल्या पदार्थांना आम्ही ह्याला म्हणजे भेट दिलेला आहे, चवीला दिलेला आहे. आणि त्यांना करायला खूप वेळ लागलेला आहे. म्हणजे ते बघितलंय आम्ही. तुम्हाला नावं सांगतो मी. एक ठिकाणी तर आम्ही बघितलं, आम्हाला नंबर द्यायचं कन्फ्यूज झालं बघा. 3 मैत्रिणींनी केलेलं आहे. त्या तिघींनी जर एकच केलं असतं एकत्र नाव देऊन किंवा ते छान झालंय. अभिनंदन तुमचं. आणि तिथं एक अशी आडवाड हे टेबल लावलाय, तो एक एकच डिश आहे बघा. अतिशय सुंदर केलेला आहे. ती एक एक डिश केली आहे ती सुद्धा. आणि फक्त पुढच्या वेळेला तुम्ही नाचणीची उकळलेली इडली किंवा नाचणीची भाकरी, आंबील, उकडीचे पदार्थ पण घाला, बाजरीची भाकरी घाला किंवा बाजरीचे काही बायकांनी हुंडे केलेले आहेत बघा. आणि ते मिटकुळी म्हणतात ते पण केलेले आहेत. पण त्यामध्ये सगळी तृणधान्य आहेत. म्हणजे बाजरी, नाचणी, परत मिक्स पिठाचे धपाटे कोणतरी केलेत बघा. असं ते एका थोडं थोडंच करा, पण सगळे पदार्थ येऊ दे त्यामध्ये. कारल्याची भाजी, शेवग्याची भाजी, मेथीची भाजी, आंबील, वरण भात, तूप. आणि तुमचे सगळे एक सॅलेड आहे ते सगळे सॅलेड घाला. आणि गुळाची पोळी कोणतरी एक डिश केली बघा. सुंदर केल्या पण एकच केल्या, त्यामुळे गप्प बसायला लागला आम्हाला. गुळाचे शेंगदाणे गुळाचे लाडू केलेत, एकच डिश केलं. त्यामुळे आम्हाला कन्फ्यूज झालं की काय करावं. आम्हाला प्रत्येकाला नंबर द्यावा असं तुम्ही वाखाण्यासारखं केलेलं आहे. तरी पण आम्हाला मर्यादा. पुढच्या वेळी करताना मात्र सगळे पदार्थ ऍड करा आणि तुम्ही वाढा. म्हणजे ते तुमचा एकच नंबर यावा असं ह्या पद्धतीने करा. सगळ्यांचं मनापासून
हार्दिक हार्दिक अभिनंदन, तुमच्या कष्टाला सलाम. मी तुम्हाला आता नंबर वाचून दाखवते. 5वा नंबर आहे उज्ज्वला नारायण धंदगे. 4था नंबर आहे संजीवनी विलास रायकर. 3रा नंबर काजल सचिन पाटील. 2रा नंबर आहे रोहिणी रमेश पाटील आणि 1ला नंबर आहे कोमल अजित कानुगडे. अभिनंदन. सगळं केले तुम्ही. राष्ट्रीय पोषण महाअभियान हा जो हासुरदुमालामध्ये कार्यक्रम केला त्याचे पर्यवेक्षक म्हणून प्राथमिक शाळेच्या शिक्षका यांनी बघितलं. त्या पोषण आहार पाककृतीचे आणि रांगोळी स्पर्धेचे नंबर काढले आणि बक्षीस देण्यात आले. व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.